आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे। पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार। आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली, महाराष्ट्र मिळवून दिला, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत। महाराष्ट्राची लूट होते, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं। आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं, आणि मर्द म्हणूनच गोळ्यांना सामोरे गेलात। आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र, काही झालं प्राण गेला तरी 72 पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही। सुप्रियाताई, तुझं मला कौतुक करायला पाहिजे, कारण हे असे प्रसंग फार यातनादायी असतात। आम्ही त्यातून गेलोय, जात असतोच। माझं ठीक आहे, मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो, पण तू तर मुलगी आहेस, महिला आहेस, तरी देखील तू पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत उभी राहिली याचा मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे। बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत। नाना, तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत, सगळं ट्रॅफिक जाम, पॅक, खाली पण जाम, वरती पण जाम, आणि मध्ये फिरतात। काल पुण्यामध्ये सभा झाली, ठिकाण योग्य होतं, रेसकोर्स। कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडेबाजारच दिसतो, पण कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात, कितीला रे? ते घोडे नाहीत, ती खेचरे आहेत, गाढवं आहेत ओझी वाहणारी। आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात, त्याला घोडा नाही लागत। नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी। पण एकूणच जी निवडणूक आहे, मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची, कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात, 19ला झाले, 14ला झाले, पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं। आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता। अरे मग लहान भाऊ होतो तर मग नातं का तोडलं? बरं, कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा। अजूनही ह्यांच्या मानगुट्टीवरती, म्हणजे मुनगट्टीवर नाही, तो वेगळा, पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये। 10 वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, चिमटे काढून बघा। जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे, त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात, कारण आता तुमची खुर्ची जाते। पण यांची भाषा एवढी खाली आले। काल ते काय म्हणाले, मला असं वाटतं, कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत। आहेत भटकती आत्मा, तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात? मग जसे भटकती आत्मा असते ना, तसं काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो।